नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील इंद्रायणी महिला ग्रामीण पतसंस्था भाळवणी या पतसंस्थेने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून संबंधित चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा लेखापरीक्षक यांना निवेदन दिले आहे. पारनेर तालुक्यातील इंद्रायणी महिला ग्रामीण पतसंस्था भाळवणी या संस्थेने कर्ज वाटपामध्ये अनियमितता करून सहकार अधिनियमाची पायमल्ली करून सर्वसामान्य जे जनतेला वेठीस धरलेलं आहे. कारण हा जी सहकार जो आहे हा सर्वसामान्य सभासद लोकांच्या जीवावर चालला जातो. त्याचप्रमाणे मौजे ढोळपुरी येथे गट नंबर 184 मध्ये जो खातेधारक आहे या खातेधारकावर इतर अनेक म्हणजे सेवा सोसायटी याचा फेरफार क्रमांक 7119 वर जवळजवळ 12 लाख काही रुपयाचा बोजा आहे. त्याचबरोबर इंडोसन बँक या बँकेचं जे त्यांनी कर्ज मागितलं होतं ते संबंधित त्या गटावर सुद्धा खातेवाटपाचं जे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. आणि त्याचबरोबर या इंद्रायणी महिला ग्रामीण पतसंस्थेचं संबंधित 184 गट क्रमांकावर यापूर्वी सुद्धा 7 लाख रुपये कर्ज होते. म्हणजे इतर ज्या वेळेस कर्ज मंजुरीसाठी आपण त्याचे जे नोडल्स मागवले जातात त्या नोडल्समध्ये इतर बँकेचे जर कर्ज असले तर संबंधित जे कर्ज देणारी पतसंस्था किंवा बँक असेल ही कर्ज प्रकरण नामंजूर करतो. परंतु संबंधित चेअरमन संचालक आणि जे त्याचे पदाधिकारी आहेत यांनी संबंधित गटावर इतर कर्ज असताना सुद्धा कर्ज वाटप केलं. जर ह्याच एकच प्रकरण आपल्याला हाताशी लागले तर त्यामध्ये एवढी मोठी अनियमितता केलेली आहे. ते संबंधित या इंद्रायणी पतसंस्थेचे अनेक कर्ज वाटपामध्ये मोठ्या प्रमाणाची अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त विशेष सहनिबंधक नाशिक विभाग नाशिक तसेच जिल्हा उपनिबंधक अहिल्यानगर यांना संबंधित संस्थेचे लेखापरीक्षण ऑडिट करून संबंधित जे कर्ज वाटपामध्ये अनियमितता केलेली आहे त्यामुळं त्या संबंधित असणारे चेअरमन संचालक मंडळ व त्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सहकार अधिनियमानुसार कारवाई करून संबंधित याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. लवकरात लवकर संबंधित कारवाई जर नाही झाली तर येत्या 21 दिवसाच्या नंतर आम्ही सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद.